तर राऊतांच्या आरोपांवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। राऊतांना त्याचा जास्त अनुभव असेल असा पलटवार शिंदेंनी केलाय। तर ठाकरेंनी वर्षा सोडलं तेव्हा लिंबू सापडले होते असा आरोप योगेश कदम यांनी केलाय। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं कुठला विषय कुठे जोडायचा। अहो ते एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल आपण बोलताय, शासकीय निवासस्थान आहे ते। समन्वय एवढं चांगलं असताना कुठल्या विषय म्हणजे महाराष्ट्रातले इतर विषय संपलेत का हो? म्हणजे राजकारणी इतके चीप झालेत की त्यांनी ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे जादूटोणावर बोलावं। ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी वर्षा बंगला हा सोडला होता आणि ज्यावेळेला सन्माननीय शिंदे साहेब त्या बंगल्यामध्ये गेले होते त्यावेळेस शिंदे साहेबांनी त्याचा खुलासा देखील केला होता की अनेक ठिकाणी काही तिथे काही पुड्या सापडल्या होत्या, काही लिंब सापडली होती, काही मिरच्या सापडल्या होत्या, अनेक कोपऱ्यामध्ये सापडल्या होत्या आणि गोणी भरून आणि टोपली भरून सापडल्या होत्या। तंत्रमंत्र हे उद्धवजीने केलं होतं का हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या नेत्यांनी अगोदर विचारावा आणि मग आमच्याकडे बोट करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।